तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी अशा अनेक जड शब्दांच्या शुभेच्छा काल प्रत्येक महिलेला काल आल्याच असतील. आज महिला दिन संपला म्हणजे काल संध्याकाळी 8 मार्च काल झाला, आज 9 मार्च आहे. तर महिला दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय महिलेच्या आयुष्यात बदल घडलाय हे माझ्या आईकडून ऐकूयात. बरं मम्मी, काल महिला दिन झालाय आणि तुला काय म्हणायचं त्याबद्दल? काय रोजच्यासारखाच महिला दिन. काल स्वयंपाक केला, दिवसभर माणसांची वर्दळ होती, दगदग झाली. महिला दिन साजरा घरातच केला. नवऱ्याला जेवण करून वाढ, येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी कर, हेच मी महिला दिनला केलं. आज सकाळी 5ला उठले, परत तेच केलं. आता स्वयंपाक करायचा, अजून चहा पाणी झाला, नाश्ता झाला, धुणं भांड्याचा ढीग झाला. बाय 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 हे काय संपणार नाही महिलेचं. आता ती नंतर जेवण पण करणार आहे आणि मग असे तिची रोजची दिनचर्या, त्यामुळं व्हिडिओ आपला खूपच मोठा होईल. तर अशा प्रकारे प्रत्येक महिलेचं आयुष्य आहे आणि महिलेसाठी कोणताही दिवस नसतो. महिलेला रोजचा दिवस हा सारखाच असतो. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी एक दिवस तरी आपल्याला शुभेच्छा देतात यात समाधान मानायचं आणि आपण जगायचं. ओके, बाय.